तुम्हाला माहिती आहे का, 1 ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घातली ना आणि ते पाणी आपण छोले चण्यामध्ये घातलं ना, पाणी बॉईल होईपर्यंत आपण इथे छोले चणे भिजवलेले घेतलेले आहे मी 1 वाटी आणि हे 5-6 तास भिजवलेले आहे। त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे, एक बारीक चिरून असा साल काढून बटाटा टाकायचा आणि तोपर्यंत आपलं पाणी उकळलेलं आहे आणि हे उकळलेलं पाणी चाळणीने चाळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला छोल्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला चणे बॉईल करून घ्यायचे आहे। थोडंसं चवीपुरती मीठ घालायचं आहे आणि कुकरला अगदी 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या ना की छोले चणे असे मस्त असे शिजून रेडी होतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे, पंजाबीमध्ये छोले भटोरे म्हणजे अगदी फेवरेट डिश सगळ्यांची आहे आणि खूप फेमस अशी आहे। पण मी आज विचार केला छोले भटोरे न बनवता आपण छोल्यांसोबत मस्त अशी आपली महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये मसाला चपाती बनवलेली आहे। त्यासाठी काय आपल्याला 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला केवढ्या चपात्या करायच्या त्यानुसार तुम्ही प्रमाण बदलू शकतात। मग काय त्याच्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं, पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर जाडा रवा तुम्ही मिक्सरला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा इथे चिली फ्लेक्स घ्यायचा आहे, थोडीशी कस्तुरी मेथी घ्यायची आहे, 1 चिमूटभर आपल्याला इथे साखर घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला त्यानंतर इथे 2 चमचे तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे चपातीचं जसं पीठ मळतो ना अगदी तशाच प्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पीठ मळून झालं ना आणि अगदी थोडं पाणी घालूनच आपल्याला पीठ मळायचं आहे हे, जेणेकरून आपलं जे पीठ जे मऊशीर असं मळून होतं। पीठ व्यवस्थित मळून झालं ना की आपल्याला ह्याच्याला थोडंसं तेल लावून हे आपल्याला झाकण लावून आता एक अर्धा तास तरी मिनिमम ठेवलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला छोले बनवण्यासाठी फोडणीची आणि मसाल्याची रेडी केलं पाहिजे। इथे बारीक चिरलेले मी 3 कांदे घेतले, 7-8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो 3 घेतलेले आहे। टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची। प्युरी बनवताना आपण इथे जे हिरवी मिरची, आलं आणि लसूण आहे ती घालून आपल्याला हे प्युरी बनवून घ्यायची आहे। अगदी फाईन अशी प्युरी बनवायची आहे। जर तुम्ही जाडसर अशी प्युरी बनवली ना तर चाळणीने हलकीशी चाळून घ्यायचे। त्यानंतर का आपल्याला ह्याला फोडणी द्यायची। फोडणीसाठी 2-3 चमचे तेल गरम करायचे आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे, 1-2 आपले तेजपत्ता घालायचे आणि बारीक चिरून जे आपण 3 बारीक चॉप केलेले कांदे आहेत ते घालून घ्यायचे। कांदा असा अगदी म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। इथे कांदा भाजेपर्यंत आपला कुकर पण थंड झालेला आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे छोले बॉईल झालेले आहे। अगदी पटकन असे बॉईल होतात हे आणि त्याच्यामध्ये जे आपण खडा मसाला घातलेला आहे ना तो काढून घ्यायचा, जेणेकरून आपण खाताना आपल्याला तोंडात नाही येणार। जर तुम्ही नाही काढलं तरी काही हरकत नाही, पण काढलं तर खूप बेटर। मग मी सगळं त्याच्यामधले जे खडे मसाले आहे ते काढून घेतले। तोपर्यंत हे बघा तुम्ही बघू शकता कांदा पण आपला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे। 1 चमचा हळद ॲड करायची, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मी घरचा जिथे मसाला यूज केला आहे, वेगळा म्हणजे मार्केटमधला जे छोले मसाला आहे तो नाही यूज केला, 2 चमचे आपल्या घरचा मसाला यूज केलेला आहे। हिंग घालून व्यवस्थित आपल्याला हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तेलामध्ये परतवायचं आहे आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मग काय त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण प्युरी बनवलेली आहे ती ॲड करायची आहे, टोमॅटोची प्युरी, आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून टोमॅटोचा जे कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल। कारण आपण टोमॅटो भाजून नाही घेतले, डायरेक्टली प्युरी बनवलेली आहे, त्यामुळे अगदी तुम्ही बघू शकता टोमॅटोचा कलर किती चेंज झाला। अगदी तेल सुटेपर्यंत आपण ह्याला फ्राय केलेला आहे, 5-6 मिनटं तरी आपल्याला हे फ्राय करावं लागतं। त्यानंतर काय आपण जे चणे बॉईल करून घेतलेले आहे छोले चणे ते घालून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर जे आलेलं आहे ना छोल्यांना, वाव खूपच मस्त कलर दिसतोय बघा। त्यानंतर थोडंसं मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे छोलेमध्ये ॲड केलेलं आहे।
पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, केवढी तुम्हाला थिकनेस पाहिजे, केवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार. त्यानंतर इथे काय चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून घालायची आहे आणि ओली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला कसं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, एकजीव झालं ना की आपल्याला हे झाकण लावून आपल्याला ठेवून द्यायचं. 5-10 मिनटं रेडी करायला शिजायचं ठेवायचं आहे, जेणेकरून आपले छोले रेडी होतील. इथे अर्धा तास पण झालेला आहे. आपलं पीठ पण मस्त असं भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान असं मौशीर झालेलं आहे आणि व्यवस्थित असं एकदम भिजलेलं आहे. त्यानंतर का नेहमीसारखे आपण जे चपात्या बनवतो ना तसंच छोटा गोळा घ्यायचा आहे, व्यवस्थित एक गोल आकाराचा करायचा आहे आणि मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. वेगळं काही नाही, पण हे थोडंसं आपण पद्धत बदलली किंवा जेवण बनवताना थोडंसं एक वेगळा प्रकार केला ना तर मुलं देखील आवडीने खातात आणि घरचे देखील आवडीने खातात. मुलांना असं वेगळं काही बनवलं ना ते खूप आवडीने खातात. जर त्यांना साधी चपाती बोलली असती ना तर ते आवडली नसते, पण ही मसाला चपाती बोलल्यावर त्यांना खूप आवडीने खाल्लेली आहे. त्यानंतर काय लाटून झाल्यावर तवा गरम करायचा आणि तवावर आपण जशी नेहमीची चपाती भाजतो तशीच भाजून घ्यायची आहे. पण नेहमीच्या चपातीपेक्षा ह्या चपातीची टेस्ट मात्र खूप म्हणजे प्रतिम लागते, म्हणजे खूपच छान लागते. एकदम अशी चटपटी अशी चपाती लागते आणि ते तर तुम्ही छोलेसोबत खाल्लात ना तर वा. थोडंसं वरून मी तेल ग्रीस केलेलं आहे. तुम्ही तेल, बटर, तूप काहीही यूज करू शकता, पण अगोदर मी इथे चपाती शेकवताना तेल लावलेलं आहे, त्यानंतर मी इथे बटर घातलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर अगोदरच पाहिजे असेल बटर तर बटर तुम्ही अगोदरच घालू शकता, पण मी इथे नंतर बटर लावलेलं आहे, अगोदर तेल लावून घेतले. अशा प्रकारे आपली मसाले चपाती पण रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली आहे आणि ही बरं का एकदम कडक पण नाही होत, मस्त अशी सॉफ्ट आपली चपाती असते तशीच होते. खायला तर खूपच मस्त लागते. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली आहे. अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे. तुम्ही एका हाताने पण ही तोडू शकता, एवढी सॉफ्ट होते. ही बघा किती छान अशी झालेली आहे. आणि हे जर तुम्ही चपाती छोल्यांसोबत खाल्ली ना तर वाव. हे बघा, इथे आपली 5-10 मिनटं पण झालेली आहे आणि आपले छोले पण मस्त असे रेडी झालेले आहे. तुम्ही कलर टेक्स्चर बघू शकता किती छान असं झालेलं आहे. हे खायला तर खूपच मस्त लागतं. अशा पद्धतीने जर तुम्ही छोले बनवले ना तर वाव, खूपच मस्त. आणि हे मुलांना देखील खूप आवडतं खायला. आणि मग काय, गरमागरम इथे छोले सर्व करायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता किती छान असे छोले झालेले आहे. कलर टेक्स्चर पण बघा, जसं आपण म्हणजे हॉटेलमध्ये खातो ना तशीच टेस्ट इथे तुम्ही घरी बनवू शकता. मस्त असे झालेले आहे छोले. हे बघा किती छान कलर आलेला आहे. खायला तर खूपच मस्त झालेले. मग आता आपल्याला इथे प्लेटिंग पण करायची आहे, जेणेकरून आपण हे छोले मस्त असे बसून खायचे आहे. त्यासाठी काय, एका प्लेटमध्ये आपल्याला गरमागरम छोले सर्व करायचे आहे. त्यानंतर आपण जे मसाला चपाती बनवलेली आहे ती खायची आहे. पण जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर छोले पुरी न बनवता नक्की ही मसाला चपाती बनवा आणि खाऊन बघा किती मस्त लागते ती. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि त्यासोबत जर कांदा आणि लिंबू, वाव, खूपच छान आणि मस्त एकदम खायला म्हणजे ना खूपच मस्त लागते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि रेसिपी जर आवडली असेल, हे दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.